हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. काय होत आता, काय झालंय? हे असंच करते बघा, मोठी माणसं बसली ना की अशीच इज्जत काढतीय. मी तुम्हाला दुसरी रिक्षा करून देऊ का? काय बी हरकत नाही, मी जाईन चालत. एवढ्या मोठ्या तुम्ही नाशा चालत जाणार होय? मोठी माणसं काय चालत जात नाहीत होय? आणि मी काय बी मोठी बेटी नाहीये बर का. हे धरा. अहो नको नको, असं काय करताय? आधीच तुम्हाला माझ्यामुळे चालत जायला लागते आणि पैसे घेऊ होय? माझी रिक्षा मला कधीच माफ करणार नाही. हो दादा, असं काय करताय? ही घ्या बरं. नाही नाही नको, असू द्या. दादा. अहो नाही, नको म्हणलं ना. बरं ठीक आहे, येते. कसला भारी पेन आहे यो, आणि लिहितोय पण किती भारी. फक्त तुम्ही तुमच्या हाताने दिला असता ना तर आणि छान वाटलं असतं. आशीर्वाद द्या. अगं माझे आशीर्वाद कायमच तुझ्या बरोबर आहेत. कृष्णानं एवढं मोठं यश मिळवलंय म्हणून सगळेच तिचं कौतुक करतात. तिला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायला लागलेत आणि मी आनंदाच्या भरात अजून तिला काहीच दिलं नाही. माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? तिला कळायला नको का? इकडे आपलं घर आहे, संसार आहे, नवरा आहे. आपला राग सोडून आपण परत जायला पाहिजे ते. असं मग तुला हे कळायला नको? तुझा लेख आहे, त्याचा संसार आहे. तुमच्यामुळे त्याचा संसार तुटायच्या मार्गावर आहे. आपण तो सावरला पाहिजे. जाऊन मानानं घरच्या सुनेला परत आणायला पाहिजे. हे तुला कळायला नको? आली का मांजरगत आडवी ही म्हातारी. आत्या, तिला आम्ही घराबाहेर नाही काढलं, तिची तीच गेलीये, त्यामुळे तिची तीच परत येईल. रंजे, राहून दे की अगं, कशाला वाद घालत्यास? उगा आमच्यामुळं तुमच्यात वाद न ग. तू किती जरी म्हणलीस तरी बी कुणी ऐकणार आहे बी तवा? का नाही ऐकणार? माझं या घरात काय आहे का नाही? यांना नाच सुनेच्या मानाची पडली आहे, आणि माझ्या मानाचं काय? तो नको यांनी ठेवायला. मान असा मागून मिळत नाही, तो कर्तृत्वानं मिळवावा लागतो. ह्यो माझ्या कृष्णाने मिळवलाय. हा, या म्हातारीला कृष्णा सोडून दुसरं काही दिसतच नाही. आणि मी पण कुठे टोमणा मारण्यासाठी पूजेचं बोलून बसले. मला नाहीये या पूजेत इंटरेस्ट. माझंच चुकलं, कशाला विषय काढला. आत्या, आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकत आले, पण आता नाही. एका सुनेमुळे दुसऱ्या सुनेवर मी अन्याय नाही होऊ देणार. कृष्ण असो किंवा नसो, या दोघांची लग्नाची पूजा या घरात होणार म्हणजे होणार. करा, काय करायचं ते करा. शांत्या करायच्या त्या बी करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं घरातली लक्ष्मी नाराज आहे ना, अशा किती बी पूजा घातल्या तरी काय बी फायदा होणार नाही, आणि सुख तर तुम्हाला कधीच लागणार नाही. हा, बोल ना. पण तुझी काही चुकी नाहीये. लग्न करताना तुला काय बी माहिती नव्हतं. ही सगळं जर बोलणार असशील तर आता मला येळ नाहीये, कारण मी. कृष्णा, मला ह्याबद्दल काय बी बोलायचं नाही. अगं तू समोर आलेल्या एवढ्या अडचणींवर मात करत पुढे आलीस, परिस्थितीशी लढलीस आणि जिंकलीस. राज्यात सीएच्या परीक्षेत पहिले आलीस तू. विधात्यांचं, गावचं नाव मोठं केलेस तू. अगं तू तुझ्या मामा मामींचं, भाऊसाहेबांचं आणि माझं बी स्वप्न पूर्ण करून दाखवलेस. लय मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेस तू. सगळं जग तुझं कौतुक करतंय आणि तुला काही ना काहीतरी गिफ्ट देते, पण मीच तुला काही दिलं नाही. कृष्णा, तू लय महत्वाची आहेस माझ्यासाठी. जे तू केलंयस ना सगळ्यांना नाही जमत, त्यामुळेच माझ्याकडनं एक तुला छोटस गिफ्ट.
काय झालं कृष्णा? गिफ्ट आवडलं नाही का? या गाडीची काय बी गरज नव्हती. नकोय मला. कृष्णा अगं असं नको करूस की. लय मनापासून घेतलं गिफ्ट तुझ्यासाठी. हे बघ, तुला आता रिक्षाने यायची जायची बी गरज नाही. खरं तर मी तुला मोठीच गाडी घेऊन देणार होतो, पण मला माहितीये तू माझ्याकडनं मोठी गाडी घेणार नाही, म्हणून ही छोटी गाडी आणली. ह्याला तरी नाही म्हणू नकोस. ह्या गाडीपेक्षा मला तुझी प्रामाणिक साथ जास्त महत्वाची आहे. ही गाडी बिडी देण्यापेक्षा तू मला विधात्यांच्या घरी सन्मानानं परत घेऊन जाशील. हे दिलेलं वचन जर पूर्ण केलंस तर ती जास्त आवडेल मला. आणि मी तुला शब्द देतो कृष्ण, तुझा माझ्या बाबतीत जो काही गैरसमज घडलाय तो मी लवकरच दूर करीन. तुला मानानं या घरातनं माझी बायको आणि विधात्यांची सून म्हणून घरी घेऊन जाईल. ही गाडी इथं कशी आली? मामे, ए मामे जर बाहेर ये ग. काय झालं कृष्णे? ही गाडी इथं. अय्यो अगं कसली भारी गाडी घेतलीस कृष्णे. मला तर लई आवडली बघ. अहो बाहेर या पड्डीशी. ही बघा आपल्या कृष्णने कसली भारी गाडी घेतली. अगं मामी ऐक तरी. काय झालं वरडायला असे? बघा की आपल्या कृष्णने कसली भारी गाडी घेतली. कृष्णे मोठी झालीस की, लय भारी गाडी आहे. हा ना, माझ्या लेकीनं स्वतःच्या कष्टानं गाडी घेतली आई. मला तर लय आनंद झालाय बघ. मला लय आवडली. कृष्णे चल मला माग बसून चेक करा. अरे काय चाललंय तुमचं? हा, एवढी नवी गाडी घेतल्या, तिची पूजा बिजा करायला नकोय? थांबा, मी आलेच पूजेचं ताट घेऊन येते. अगं ए, पूजा करायला कशाला निघाल्यास? अगं असं कसं, नवी गाडी घेतली आणि पूजा करायला नको म्हणते होय? असे झपटकीन ताट घेऊन ये आणि पूजा कर. एक मिनिट, तुम्ही दोघं पण माझं जरा ऐकून घ्याल का? ही गाडी मी काय घेतलेली नाहीये. रायानं मला गिफ्ट केली होती, पण मी त्याला सांगून टाकलं मला काय नको म्हणून. पण ही तरी पण हिथं कशी काय आली ना मला समजना झाले बघ. दाखलं मला घालतं का इकडे? नाही, आणि ते जर काही आले असते ना तर आपल्याला भेटून गेले असते. मी काय म्हणते कृष्णे, त्यांनी एवढं प्रेमान तुला गाडी गिफ्ट केल्या तर नाही कशा पायी म्हणतेस ग? आणि एवढं तुला बाकी समध्यांनी काय भेट दिलं ते घेतलंच ना. अगं मग गाडीलाच का नाही म्हणतेस? कृष्णे हट्ट सोड. दाखल्या मालकांच्या प्रेमापोटी शक्य नाही. मी या गाडीला हात लावणार नाही आणि तुम्ही बी कुणी हात लावायचं नाही. जोपर्यंत राया मला मानानं त्या घरात घेऊन जाण्याचं वचन पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत मी या गाडीला हात लावणार नाही. ही गाडी आहे तशीच इथंच राहणार. ही समजा असं किती दिवस चालू राहणार? राया आणि कृष्णा एक होतील ना? वहिनी साहेब, पूजा छान झाली. हा, येतो म्हणलं मी. वय वय या. वहिनी साहेब येतो म्हटलं मी. वय या म्हणलं की. वहिनी साहेब काय काम असेल तर. अगं गुले असं काय करतीस? त्यांची दक्षिणा द्यायची राहिलीये ना. माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. गुरुजी देते आता. हा, हे घ्या. एवढे पैसे कुठं ठेवू मी? घरचंच कार्य ना, त्यामुळे पण हल्ली ना पूजा मांडायला सुद्धा लोक 501 रुपये ठेवतात. आता परवा तो आपल्या कारखान्यातला संपत, त्यानं सुद्धा 501 रुपये ठेवले होते पूजेला मांडायला, दक्षिणा वेगळी. ठीक आहे, तुम्ही दिल्यात म्हणल्यानंतर घरचं कार्य ना, तर काय बोलता येत नाही ना. थांबा गुरुजी, मी देते. हे घ्या गुरुजी.
आत्ता कसं? बरं वहिनी साहेब, घरात सगळे व्यवस्थित आहे ना? पण पूजेला कुठं कृष्णा दिसली नाही. अहो गावात कसला जंगी सत्कार झाला तिचा. मी पण येणार होतो, पण कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी जायला लागले ना, त्याच्यामुळे नाही जमलं. पण काय पण म्हणा, कृष्णानं विधात्यांच्या घराचं नाव ना अख्ख्या भागात गाजवलं बघा. विधात्यांशी तिचा आता काय बी संबंध नाही. ती गेली घर सोडून. का? असं काय झालं? ते विचारा तुम्ही गुलीलाच. अगं रंजे, मी काय आता मुद्दाम केलंय वितवा? मला काय माहिती असं समजा होईल म्हणून. आपण वहिनी साहेब काय झालं ते तरी सांगा की. जी गोष्ट आपण राया आणि कृष्णापासून लपून ठेवली होती, तीच गोष्ट हिने माईकवर ओरडून सांगितली सगळ्यांना. काय? अहो वय म्हणजे सांगितली म्हणजे त्याचं काय झालं, ती अंतराशी मी बोलत होती. बस झालं, राहू देतात. जे करायला नाही पाहिजे होतंच ते करून बसलीस. हो पण मला सांगा तरी नक्की काय झालंय ते. अहो ऋतिक आणि अंतराच्या लग्नामध्ये गुरुजींनी लग्नानंतर रायाची पहिली बायको हुमरा वडलायच्या आधीच मरणार आहे असं भाकीत केलं होतं. कृष्णीला या घरात फक्त तिचा बळी द्यासाठी आणलं होतं. मी बी कवा धरणं तिच्या मरणाची वाट बघत होती. मी आता एक बी शब्द ऐकून घेणार नाही तुझा. अगं तू काय आणि किती समजावणार आहेस मला? हे बघ राया, त्यांनी जे केलं ते तुझ्या. गुरुजी, तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. हो आमच्या घरातला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय. अरे पण हे बस, तुम्ही निघा. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं आई मला. तू लई गोष्टीला पॉलत माझ्यापासनं. पण आता मला सगळं खरं खरं सांगायचं. जी काय घडलंय ती सगळं. अरे काय विचारतोय मी? हे बघ राया, तू उगीच डोक्यात राग कालवून घेऊ नकोस. मी काहीही केलेलं नाहीये आणि जे केलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच केलंय. कृष्णाच्या आयुष्याशी खेळलीस, मला अंधारात ठेवलंस, माझ्या कृष्णाला माझ्यापासून लांब केलंस. काय चांगलं केलं तू माझ्यासाठी? तुला जर एवढीच काळजी असती ना माझी, तर लग्नाच्या दिवशी मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस. पण तू नुसता आयुष्याचा खेळ लावलायस माझ्या. का लावलायस खेळ? राया रास काय करतोयस? कृष्णा, कृष्णा बाहेर ये. राया सोड की. अरे काय करते? सोड दे जात. तू ना. बघितलं, आत्ता पण तिनं तुमचाच विचार केला. आणि तुम्ही? कृष्णा, तुला माझ्यावर विश्वास नव्हता. तुला असं वाटत होतं ना की मी फसवून तुझ्याशी लग्न केलं, तुझा बळी देण्यासाठी मी तुला घरात घेऊन आलो म्हणून. आता तू सगळं खरं ऐक. सांग आईला. आई सांग लवकर, नाही तर या इथंच तुझा राया मेला म्हणून समज. राया, तुला जर मला सुखी बघायचं असेल, मला जिवंत बघायचं असेल, तर आत्ता सगळं खरं सांगून टाक तिला. कृष्णा, तुझ्याशी आम्ही रायाचं लग्न लावून दिलं, याची रायाला काहीच कल्पना नव्हती. गुरुजींनी भाकीत केलं रायाची पहिली बायको मरणार आहे, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्हाला कुणालाच कळत नव्हतं काय करावं ते. आम्हाला रायाचं लग्न अंतराशी लावून द्यायचं होतं. या डोळ्यांनी तिचं मरण बघायचं नव्हतं. याची रायाला काहीच कल्पना नव्हती. म्हणून रायाला अंधारात ठेवून आम्ही. या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल.
असं झालं तुमचं लग्न. रायाला यातलं आम्ही काहीच कळू दिलं नाही. कृष्णा अगं यो राया एवढा बी वाईट नाहीये ग. राया मला माफ कर. तू तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुला नको नको ते बोलले, पण तू वाटेल ते शिक्षा भोगायला तयार आहे मी. हा, आता आयुष्यात माझ्यापासून कधीच लांब जाऊ नकोस. मला कधीच एकटं सोडू नकोस. हीच शिक्षा मला तुला द्यायची आहे. राया उद्याच चाललाय तिला नाही. आता ती कृष्णी येणार आणि समजा सपना. ती घरी परत आलीच नाही तर आता राया आणायला चाललाय म्हणजे ती येणारच ना. सून आहे ना ती ह्या घरची, तिला हेच हवंय. आता आपण काही करून रायाला नाही अडवू शकत. सगळं आपल्या मनासारखं होईल. तू काळजी करू नकोस. माझ्याकडे एक छान आयडिया आहे. अगं मग सांग की. आता काय ती कृष्णी घरात आल्यावर सांगणार आहेस ती? सांग पटदिशी. रंजना आत्या, तू उद्या जीव दे. अगे काय डोसक्यावर बिस्क्यावर पडलीस का काय? काय बी कशी म्हणतेस? नाहीतर काय. हा मग. अगं रंजिनी जर जीव दिला का नाही तर ती कृष्णी मग लगेच येईल. आणि जर नाही ना लगेच आली तर सुताक संपल्यावर राया तिला लगेच घेऊन येईल. अगं ए गुले, अगं आत्ता म्हणत होतीस ना मला तुझी काळजी वाटते. हा हा आणि लगेच माझं मरणाचं बोलायला लागलीस होय. आणि तू ग, तुला ह्या घरात सून करून आणली ते मला जीव देण्याचे सल्ले देण्यासाठी नाही. मी जर जीव दिला तर ती कृष्णा आली काय नाही आली काय मला काय फरक पडणार आहे. त्या तुम्ही दोघे सगळे नीट ऐकून तर घ्या. तर जीव द्यायला सांगते याचा अर्थ असा नाही की लगेच जाऊन जीव द्यायचा. तर जीव द्यायची धमकी द्यायची, ज्याने राया घाबरेल आणि कृष्णाला परत आणणार नाही. शानीच आहेस. नुसत्या धमकीने काय होतंय तवा? रंजे मी सांगते तुला, तू का नाही राखेलचं कॅन घेऊनच उभी राहा. आणि रायाला सांग म्हणायचं जर तू कृष्णीला आणाय गेलास का नाही तर मी हितल्या हित पिटवून घेईन. ती ऐकल माझं? हा मग नाही ऐकाय काय झालं? अगं कुठलं बी पोरग आईच्या जीवाच्या पुढे जात नाही. आणि तसं बी रंजे राया कसा जरी असला का नाही तरी त्याचा तुझ्यावर लई जीव आहे. मला ठाव आहे. कृष्णे काय चाललंय? कुठे काय? अगं केवढी गाडीला धूळ लागली. हा अगं पण तुला तर गाडी नकोच आहे ना, लागू दे की धूळ. मी कुठे म्हणलं मला गाडी नकोय? अगं कालच तर म्हणत होतीस आयुष्यात कधीच गाडीला हात लावणार नाही. अगं मी म्हणले होते रायानं जर त्याचं वचन पूर्ण केलं नाही तर गाडीला हात लावणार नाही. वय काय? अगं पण रायाने अजून कुठं त्यांचं वचन पूर्ण केलंय? तू तर इथंच आहेस की. हो पण येणार आहे तुम्हाला न्यायला. आणि मग तो आला की आम्ही आज गाडीवरनं जाणार आहे. मामे तू मुद्दामून खवळवतीयस व्हय मला? हा घे घे तू बी मजा घे. अगं मग घेणारच आहे मी मज्जा. किती दिवसांनी माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद बघते मी. कृष्णे राय तुला न्यायला येणार आहेत म्हणून चेहरा कसला खुललाय बघ, कसली लाली चढलाय गालांवर. मामे तुझं काहीतरीच असतंय. अगं माझं खोटं वाटत असेल ना तर बघ बरं आरशात, म्हणजे कळल तुला. सा नी धा सा, गा मा सा नी धा सा, गा मा सा नी धा
काय ग अशी काय बघतेस? कायच बोलू नकोस. माझ्या लेकीला कुणाचीच नजर नको लागायला. एवढी सुंदर दिसतेस बघ कृष्णे. पण जावई बापूंचीच नजर लागल बहुतेक आज. मी म्हणलं होतं ना गालांवर लाली पसरल्या, ती काही खोटं नव्हतं. तुझं काहीतरीच असतं बघ मामे. परत सुरू झालीस का तू? हा अगं किती कौतुक करणार आहेस माझं. हा मग कौतुक तर करणारच की. माझी लेक हायच कौतुक करण्यासारखी, मग कौतुक करायला नको होय? एवढी गुणाची पोरगी आहे त्यात एवढी सुंदर दिसते. कृष्णे, तुझ्या चेहऱ्यावरचा ह्यो आनंद कधीच हरवून देऊ नकोस. तुझ्या चेहऱ्यावर ह्यो आनंद बघण्यासाठी गेले कित्येक दिवस माझा जीव तरसला होता ग. तुझ्या सुखाशिवाय मला दुसरं कायच नको. मामे अगं आज पण रडणार आहेस का ग तू? आता समजा ठीक झालंय की नाही? मग रडणं थांब बघू. कृष्णे, मला लय आनंद झालाय ग. ह्या दिवसाची मी कवापासून वाट बघत होते. अगं मग तो दिवस आलाय की नाही? आता तर तू उलट खुश व्हायला पाहिजेस. मला हसून दाखव बघू, नाहीतर मी रायासोबत जातच नसते. असं बोलू नकोस अगं. मस्करीत बी असं कधीच बोलायचं नाही बघ. राया तुला वाजत गाजत घेऊन जातात की नाही बघच. त्यांच्यासोबत मानानं सासरी जायचं. आला वाटतं राया. राया राया आता तरी वचन दे तिला. राया माझ्या बहिणीचा जीव वाचिवर, तुझ्या पुढे हात जोडते मी. राया, तुला रंजना आत्यापेक्षा कृष्णा महत्वाची आहे का? दे की तिला वचन. रंजे, पोटच्या लेकाचा संसार असं मोडू नकोस ग. मावशी, अगं तुला काय पाहिजे ते मला सांग. वाटलंच तर मी अंतराला सोडतो, पण तू असं काय करू नकोस मावशी. राया, तू मला वचन देणार आहेस का नाहीस? आई अगं तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे कृष्णावरती. आईपेक्षा पण जास्त. मायेनं, प्रेमानं, समजूतदारपणानं एवढा संसार उभा केला, पण घरी सून आल्यानंतर माझ्या वाट्याला काय आलं तर फक्त अपमान. माझ्या लेकानी मला सुनेपुढे हात जोडायला लावले. जिथं आपली चूक झाली असेल तिथं माफी मागण्याने काय होणार आहे? रंजना, माफी मागण्यानं माणूस छोटा होत नाही, माणूस मोठा होतो. एवढं सुद्धा तुमचं मन मोठं नाहीये का? दाखवू मी सतत मोठेपणा? सांगा ना. का तिची प्रत्येक चूक मी पोटात घालू? आतापर्यंत सतत तिने माझा अपमान केलाय. बास झालं. आता काहीही झालं तरी कृष्णा या घरात येणार नाही. मान्य आहे मला, मी लावलंय तिचं लग्न रायाशी तिला न सांगता, पण ह्यामुळे तिचा फायदा झालाय ना. 4 लोकांमध्ये ती विधात्यांची सून म्हणून मिरवू शकते. विसरली का ती? आपण तिला मान दिलाय, मोठं केलंय. आपल्या समोर उभी राहण्याची लायकी आहे का तिची? बस! कुणाची लायकी काढताय तुम्ही, समजताय का? कृष्णासमोर उभी राहायची तुमची लायकी नाहीये. तुमच्या किती चुका तिनं माफ केल्या, तुम्हाला किती दास समजून घेतलं, विसरलात? मोठ्या घरात लग्न करून मान मिळत नसतो. मान मिळतो तो स्वतः कर्तृत्व दाखवून. आणि कृष्णानं कर्तृत्व दाखवून मोठेपणा मिळवलेला आहे, आपल्यामुळे नाही. आणि लोक कृष्णाला विधातेची सून म्हणून मान देत नाही, तर लोक कृष्णाला ती विधातेची सून आहे म्हणून विधातेच्या घराला मान देतात. कृष्णामुळे विधातेचं घराणं मोठं झालंय. विधातेंमुळे कृष्णा मोठी झालेली नाहीये. शेवटचं सांगतो रंजना, यापुढे कृष्णाबद्दल बोलताना तुम्ही 10 विचार कराल याची आम्हाला आशा आहे. राय, परत जा. आमच्या सुनबाईंना मानानं घेऊन ये.
नको भाऊसाहेब. हो मॅडम मॅडम थांबा 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 थांबा. काय दादा, काय झालं? अहो पुढे रस्त्याचं काम चाललंय, रस्ता बंद आहे. एवढा मोठा बोर्ड लावला दिसत नाही का तुम्हाला? हाव सॉरी, ती जरा विचारत होती, पण मी आता थांबू शकत नाही. मला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. दादा कुठला दुसरा रस्ता आहे का? हो का, एवढा रस्ता कच्चा रस्ता गेलाय बघा. पुढे जाऊन डांबरी रस्त्याला मिळतो, तुम्ही इथून जावा. बर बर. कृष्णा तिकडे माझी वाट बघत असेल. तिला सकाळी न्यायला येईन म्हणलं होतं. आता उशीर झाला म्हणून परत गैरसमज नको व्हायला. बँड बाजा घेऊन जात तिला आणायचं होतं, पण आईमुळं मला काहीच जमलं नाही. आजच्या दिवस मला माफ कर कृष्णा. गुरुजी, हो कृष्णाच्या मागे जे भोग लागल्यात ते कधीच थांबणार नाहीत का? हरिओम. संकटात तुम्ही टाकायचं आणि बाहेर मी काढायचं. तिला या सगळ्यातनं बाहेर काढा गुरुजी. मी तुझ्या घरच्यांना स्पष्ट कल्पना देऊनही त्यांनी कृष्णाशी तुझं लग्न लावलं. त्याला मी काय करणार? पण गुरुजी, या सगळ्यात माझी आणि कृष्णाची काय चूक आहे? अहो ह्यातलं आम्हाला दोघांना बी काय बी माहित नव्हतं. त्यातलं जर मला काहीतरी माहित असतं ना, तर मी कृष्णाशीच काय जगातल्या कुठल्याच मुलीशी लग्न केलं नसतं. पण गुरुजी, आमचं लग्न झालंय आता आणि आम्ही एकमेकांवर लई प्रेम करतो. आम्ही नाही जगू शकत एकमेकांशिवाय. त्यामुळं मी हात जोडतो तुमच्या समोर, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा. संपूर्ण टाका कृष्णावरचं भोग. ते माझ्या हातात आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु कृष्णाची कुंडली बघितल्याशिवाय ते मला कळणार नाही. तिची कुंडलीच यावरचा उपाय सांगू शकते. मी तिची कुंडली शोधली गुरुजी, पण ती कुठंच नव्हती. अहो तिच्या जन्मवेळेनुसार किंवा जन्मतारखेनुसार पण कुंडली काढता आली असती, पण तिच्या जन्मवेळेची खरी नोंद कुठंच नाहीये गुरुजी. मलाच कळ नाही मी काय करू आता. मग अवघड आहे राया. मला नाही वाटत कृष्णाला यातून सुखरूप बाहेर काढता येईल. तुमचं लग्न हेच, आणि तुझ्या रूपात मृत्यू सतत तिच्या अवतीभोवती फिरतोय. अहो गुरुजी, पण ह्या सगळ्यावर कुठेतरी काहीतरी उपाय असेलच ना? जगातल्या प्रत्येक गोष्टीवर उपाय असतोच असे नाही. बऱ्याचदा आपण वादळाला सामोरं कसं जायचं हे ठरवू शकतो, परंतु वादळ रोखू शकत नाही. तूही आता त्याच परिस्थितीतून जात आहेस. कृष्णाच्या मृत्यूचं वादळ तू थोपवू शकत नाहीस, पण त्याला सामोरं कसं जायचं हे ठरवू शकतोस. नाही गुरुजी, किती बी मोठं वादळ येऊ द्या, मी माझ्या कृष्णाला काय भिवू देणार नाही. काळाच्या पुढं माणसाचं काहीच चालत नाही राया. मी काळाशी पण लढीन गुरुजी, पण माझ्या कृष्णाला मी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. कृष्णाच्या मृत्यूशी मी 2 हात करून लढायला तयार आहे. अजिबात मागे हटणार नाही मी. मग बघू मला कोण अडवत. अहो नाही राहू शकत म्हणजे? मी असं कसं बोलू शकता? काय झालंय काय तुम्हाला? माझ्या कृष्णीवर तुम्ही एवढं जीवापाड प्रेम करता, जिच्यासाठी तुम्ही अख्ख्या जगाशी भांडायला तयार होता, जिच्या सुखासाठी घरच्यांशी भांडलात, जिने घरी येऊ म्हणून जीवाचं रान केलं, त्या माझ्या कृष्णीसोबत राहू शकत नाही म्हणताय? माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. कालच मानानं वाजत गाजत घरी घेऊन जाईन असं वचन दिलं ना तुम्ही तिला. मग आज असं अचानक काय झालं? अहो संसार म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? मनात आलं की खेळला, मनात आलं की मोडला. अहो तुम्ही व्हायच म्हणजे कृष्णीचा मनाचा विचार करा की
तुम्ही तिच्यासोबत नाही कळल्यावर तिची काय अवस्था होईल. जीव नाही लागणार हो तिचा कशातच. आणि मी जर तिच्या सोबत राहिलो तर तिचा जीव जाईल मामी. हे काय बोलताय तुम्ही. मामी, तुम्हाला खरंच वाटतं का माझं कृष्णावर प्रेम नाही म्हणून? माझ्या कृष्णाच्या प्रेमासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो, पण तिचा जीव नाही घेऊ शकत. माझ्या कृष्णाच्या मरणाचं कारण मला नाही बनायचंय मामी. मला तिला जिवंत बघायचं आहे. तुम्ही काय बोलताय ना मला कायच कळत नाही बघा. मामी, आणि तूच तिचा मृत्यू असशील तर कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. मग आता तुम्हीच सांगा मामी, मी तरी काय करू? माझी कृष्णी उठली की तिला कसं सांगू की तुझा राया तुला सोडून गेलाय. मी आज जोडतो तुमच्या समोर, तिला यातलं काय बी सांगू नका. मामी, तिला कधीच नाही कळलं पाहिजे की मी का लांब चाललोय तिच्यापासून. तिला जर कळालं या सगळ्यातलं तर ती परत माझ्या जवळ येईल आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत. आणि मला तेच नकोय. आमच्या प्रेमापेक्षा जास्त मला तिचं आयुष्य महत्वाचं आहे. अनिल, हे अनिल. हा फुयाजी. अरे पूजेचं ताट तयार केलंस का? अगं फुयाजी, अनिल आहे तर नादच नाही, कधीच करून ठेवले. किचन मध्ये आहे. मला फक्त सांग की कधी घेऊन यायचं ते. ऐका आता, अरे कृष्णा गेट मधून आतमध्ये येताना दिसली ना का आणायचं. हा, आता राय कृष्णाला घेऊन आला की लगेच मी स्वागत करणार आहे. इथं सुनाचा जीव जाता जाता वाचलाय, त्याचं काय आहे काय म्हातारीला? अन्नात सुनासाठी किस्ता जीव तुटतोय. अनिल, मला समजा ऐकू येतं बरं का. पण मी काय बोललोच नाही. मी काय करतो, ताट हातातच घेऊन येतो. म्हणजे कसं कृष्णवणी आले ना की गडबड नको व्हायला, नाहीतर लई गडबड होते आपली, माहिती आहे तुम्हाला. हा, तुम्ही काय घरात सुतक असल्यासारखं तोंड पाडून बसलायत. माझी नाचून येणार आहे. वाईट आनंद दिसू दे चेहऱ्यावर. वय वय, आम्हाला बी लई आनंद झालाय. हे बघा की आकडी आली की काय. हे असं असतंय बघा तुमचं. माणसाने कसं वागावं कसं नाही तीच कळत नाही. चांगलं वागावं ते तुला जमणार आहे का. का माझं आयुष्य माझ्याशी असं वागतंय? लहानपणापासून भाऊसाहेबांच्या प्रेमाखातर तरसलो, आणि आता कृष्णाच्या प्रेमाखातर तरसायची वेळ आणली आहे माझ्यावर आयुष्यानं. तिला तिकडे एवढं लागलेलं असताना मला इकडे यावं लागलं. कशी असेल माझी कृष्ण? तुला त्रास तर होत नसेल ना? मला माफ कर कृष्णा. तुला तिकडे माझी एवढी गरज असताना मी तुला सोडून इकडे आलो. कृष्णाची तब्येत कशी आहे मला कळलंच पाहिजे, त्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. कृष्णा, असा समज की या घरचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद झाल्यात. तू माझ्यावर अविश्वास दाखवून हे घर सोडलं होतंस ना,
मला फक्त तुझ्या मनातलं गैरसमज दूर करायचं होतं आणि ते मी केलं. आता तुला या घरात आणि माझ्या आयुष्यात दोन्हीकडे मी जागा नाही. तू जा इथनं. या विधात्यांच्या घराकडे फिरकू बी नकोस. आजपासून तुझ्यासाठी या घराचा दरवाजा कायमचं बंद झाल्यात.